नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण बघत आहोत विज्ञानमधील भौतिकशास्त्र हा विषय. या भौतिकशास्त्र विषयामधले आपण ऑलरेडी 7 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. आपला 8वा चॅप्टर प्रकाश हा चालू आहे. याचे 2 पार्ट आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. या 2 पार्टमध्ये आपण प्रकाश कसा निर्माण होतो, त्याचबरोबर प्रकाशाचे परावर्तन कुठल्या पद्धतीनुसार होते, त्याचे गुणधर्म काय असतात, प्रकाशाचे अपवर्तन कसे होते, त्याचे गुणधर्म काय असतात ते आपण बघितलेले आहेत. आता प्रकाशाचे परावर्तन आणि प्रकाशाचे अपवर्तन बघितल्यानंतर आपल्याला अत्यंत महत्त्वाचं पार्ट आहे की आपल्याला पाहायचं आहे की आरसा. तर आरसा जो पाहिला तर आरसा आपल्याला माहीत आहे की आरसा जो आहे हा परावर्तनशील एक वस्तू आहे किंवा एक परावर्तनशील पृष्ठभाग आहे. ठीक आहे. तर आरशाचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक प्रकार असतो सपाट आरसा आणि दुसरा असतो गोलीय आरसा. एक असतो सपाट आरसा आणि दुसरा असतो गोलीय आरसा. ठीक आहे. आता बघा, सपाट आरसा म्हणजे काय की एक सरळ आरसा जो आपल्या घरामध्ये लावलेला असतो, ज्यामध्ये आपलं दररोज आपण न्याहाळणी करतो की मी कसा दिसतो असं आपण पारशामध्ये पाहतो. भांग वगैरे असा करतो, नेहमी करत राहतो. जे आपण स्वतःला ज्या आरशामध्ये पाहतो तो जो आरसा असतो तो आपला असते सपाट आरसा, प्लेन मिरर. आता या प्लेन मिररच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर त्यापासून बनणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्याचे काही वैशिष्ट्य असतात. तर बघा, प्रतिमा म्हणजेच जे मिरर इमेज बनते या 2 प्रकारचे असतात. एक असते वास्तव प्रतिमा आणि ती असते उलट असते. म्हणजेच ही रिअल इमेज असते. या प्रतिमांपासून बनणाऱ्या आरशामधला समजा आपण सपाट आरसा म्हणा किंवा गोलीय आरसा म्हणा, त्यापासून ज्या प्रतिमा बनतात त्या 2 प्रकारच्या असतात. एक असते वास्तव प्रतिमा आणि ती उलट असते, आणि दुसरं जे आहे आभासी प्रतिमा ती सुलट असते. आता लक्षात घ्या, जी उलट प्रतिमा असते ती वास्तव प्रतिमा असते आणि जी सुलट प्रतिमा असते ती असते आभासी म्हणजेच इमॅजिनरी असते. बरोबर आहे. किंवा वास्तव प्रतिमा उलट असते आणि आभासी प्रतिमा काय असते, सुलट असते. आता वास्तव प्रतिमा केव्हा तयार होईल आणि सुलट प्रतिमा केव्हा तयार होईल ते आपण बघूया. त्यानंतर आपण सपाट आरशाचे गुणधर्म बघूया. ठीक आहे. किंवा सपाट आरशाच्या प्रतिमेचे वैशिष्ट्य बघूया. समजा आपण हा आरसा म्हटला प्लेन आरसा. बरोबर आहे. या प्लेन आरशावरती मी असे काय टाकली, किरण टाकली, प्रकाश टाकला. ठीक आहे. प्रकाश टाकल्यानंतर त्यांचं जे परावर्तन आहे, परावर्तन झाल्यानंतर ते जर एकाच बिंदूमध्ये त्यांचं जे परावर्तन आहे, परावर्तन झाल्यानंतर असा मी प्रकाश टाकला. बरोबर आहे. हा प्रकाश मी आरशावरती टाकला. त्याचं परावर्तन झाल्यानंतर जर एकाच बिंदूमधून ते जर जात असतील तर त्यामुळे तयार होणारे जे इमेज असतात किंवा प्रतिमा असतात त्या रिअल असतात. रिअल असतात म्हणजेच काय असतात, वास्तव असतात. काय असतात, वास्तव असतात. आणि ती जी प्रतिमा असते ती काय असते, उलट असते. ठीक आहे. ती जी प्रतिमा असते ती काय असते, उलट असते. आणि समजा असाच मी सपाट आरसा घेतला आणि सपाट आरशावरती परत मी प्रतिमा टाकल्या. ठीक आहे. प्रतिमा टाकल्यानंतर ते एकाच बिंदूमधून जात नसून ते वेगवेगळ्या दिशेला स्कॅटरिंग झाल्या. ठीक आहे. वेगवेगळ्या दिशेला ते जर स्कॅटर करत असेल, इथं बघा ते काय झाल्या, एकाच बिंदूमध्ये भेटल्या. इथं एकाच बिंदूमध्ये भेटल्या का वेगवेगळ्या दिशेने ते काय झाल्या, परावर्तित झाल्या. तर त्यामध्ये जी होणारी प्रतिमा असते ती आभासी किंवा आभासी प्रतिमा असते किंवा सुलट असते. ठीक आहे. त्यामुळे तयार होणारी प्रतिमा जी असते ती काय असते, आभासी असते किंवा सुलट असते, असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. काही कन्सेप्ट क्लिअर आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा, आपण पाहत आहे सपाट आरसा. सपाट आरसा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की सपाट आरसा जो असतो, जो आपण घरामध्ये लावलेला असतो, आपल्या कपाटाला असेल किंवा आपला जो रेग्युलर आरसा आपण स्वतःला न्याहाळण्यासाठी, स्वतः मी कसा दिसतो हे पाहण्यासाठी जो आरसा आपण वापर करतो त्याला आपण सपाट आरसा म्हणतो. आता बघा, सपाट आरशामध्ये जर पाहिलं तर सपाट आरशामध्ये तयार होणारी प्रतिमा जी आहे, तयार होणारी प्रतिमा सपाट आरशामध्ये तयार होणाऱ्या प्रतिमांची वैशिष्ट्ये. ठीक आहे. आता बघा, यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की सपाट आरशामध्ये जी तयार होणारी प्रतिमा असते ही काय असते, सुलट असते.
सपाट आरशामध्ये तयार होणारी जी प्रतिमा असते ही सुलट असते. आता सुलट आहे म्हणजेच ती काय राहील, आभासी राहील. हे सर्वात महत्त्वाचं आहे. सपाट आरशामध्ये आपण जे स्वतःला पाहतो हे काय आहे, आपलं एक दृष्टीभ्रम आहे. ठीक आहे, ही आभास होतो आपल्याला की आपण स्वतःमध्ये दिसत आहे, पण ॲक्च्युअलमध्ये तसं नसते. ठीक आहे, काय करतात सपाट आरशाला, सपाट आरसा काय आहे, आरसा काय आहे, परावर्तनशील पृष्ठभाग आहे. तर या आरशाच्या दुसऱ्या बाजूला काय करतात, एक पातळ लेप लावला जातो, एक पातळ लेप लावला जातो. तो पातळ जो लेप असतो तो पारा आणि इतर कोणताही धातूपासून तयार केलेला असतो. तर जनरली तो पारा व जस्तापासून तयार करतात. जो लेप तयार होतो ना त्याला अमलगम म्हणतात. जो लेप आरशाच्या पृष्ठभागावर मागच्या साईडनं लावला जातो, कारण आपल्याला स्वतःचं त्याचं परावर्तन होऊन आपल्याला स्वतः त्यामध्ये दिसायला पाहिजे यासाठी. तर जो पारा जो आहे आणि पारा आणि कुठलाही एखादा धातू त्यापासून बनवणारा जे अमलगम आहे, अमलगमचा पातळ थर त्या आरशाच्या पृष्ठभागावरती एका कोणत्याही पृष्ठभागावरती लावला जातो. म्हणजेच त्याचं परावर्तनशील पदार्थ तो तयार केला जातो. ठीक आहे, म्हणजे हा जो आहे हा परावर्तनशील आहे, तर त्याला जो पृष्ठभाग आहे तो अपरावर्तनशील केला जातो. म्हणजे त्याची जी आहे तिकडून न जाता तो प्रकाश आपल्याला काय होईल, त्याचं रिफ्लेक्शन होईल. ठीक आहे, कसा आपण कशाला कसं दिसतं बघा बरं. समजा आपल्याला कोणती गोष्टी जर पाहायची असेल तर कसे दिसेल बघा. हा समजा मला पेन दिसत आहे म्हणजे कसा दिसतोय बघा, हे कन्सेप्ट फार महत्त्वाचे. हा पेन मला बघायचा आहे म्हणजे काय केलं आहे की जे आता इथं लाईट आहेत, या लाईटची जो प्रकाश आहे या पेनवरती पडलेला आहे आणि या पेनवरून पडलेला प्रकाश माझ्या डोळ्यांवरती रिफ्लेक्ट झाला, परावर्तित झाला आणि तो डोळ्यावर रिफ्लेक्ट झाल्यामुळे मला पेन दिसत आहे. त्यामुळेच बघा प्रकाशामध्ये आपल्याला वस्तू दिसते आणि अंधारामध्ये आपल्याला कोणतीही वस्तू दिसत नाही. म्हणजे प्रकाशात त्या वस्तूवरती पडतो आणि त्या वस्तूवरून पडल्यानंतर तो आपल्या डोळ्यामध्ये परावर्तित होतो आणि डोळ्यामुळे परावर्तित झाल्यामुळे ती वस्तू आपल्याला दिसते. हे अत्यंत महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. म्हणजे आपण म्हणतो की अंधारात आपल्याला वस्तू दिसत नाही आणि उजेडात दिसते, म्हणजे याचं रिझन ते काय आहे, प्रकाशाचं परावर्तन असते. ठीक आहे, आता मी काय तुम्हाला म्हटलं आपण परवाला प्लेन आरसा, प्लेन आरशाचा जो दुसरा पृष्ठभाग आहे किंवा ज्यामध्ये आपण पाहू शकत नाही तो काय असतो, एक पातळ थर त्याला लावला असतो, अमलगम त्याला असं म्हणतात. तो पारा किंवा इतर कोणताही धातू या दोघांच्या संमिश्रणातून, यांचं संयोग असून यांचं मिश्रणातून तो तयार केलेला असतो. जनरली तो पारा आणि जस्तापासून तयार केलेला असतो. तर या सपाट आरशामध्ये तयार होणारी जी प्रतिमा असते किंवा सपाट आरशामध्ये जो आपण रेग्युलर आरशामध्ये पाहतो ती जी इमेज तयार होते, ती जी प्रतिमा तयार होते ती सुलट असते. म्हणजेच ती काय असते, आभासी असते. ती सुलट असते म्हणजेच ती असते आभासी असते, म्हणजे ती रिअल नसते. ठीक आहे, तिसरं जर पाहिलं, सपाट आरशाच्या समोर आपण जेवढ्या अंतरावर राहू तेवढंच ती काय दिसते की सपाट आरशाच्या मागे तेवढ्याच अंतरावरती दिसते. म्हणजे आपल्याला असा भास होतो जसं आपण इथून आरशामध्ये पाहता तर आपण आरशामध्ये पण सुद्धा आपण बरोबर तेवढ्याच अंतरावर मागे आहे असं आपल्याला दिसते. म्हणजे वस्तूचे अंतर व प्रतिमेचे अंतर सारखेच असते. वस्तूचे अंतर व प्रतिमेचे अंतर सारखेच असते. प्रतिमेचे अंतर, आता हे प्रतिमेचे अंतर जे आहे हे काय राहील, आरशाच्या पाठीमागे राहील. आपल्याला असा भास होईल की आरशाच्या काय पाठीमागे आहे. हे सगळं काय आहे, भ्रम आहे, हा भास होत आहे आपल्याला. चौथं बघा, वस्तूचा आकार आणि प्रतिमेचा आकार सारखाच राहील. वस्तूचा आकार व प्रतिमेचा आकार सारखाच राहील. वस्तूचा आकार व प्रतिमेचा आकार सारखाच राहील. ठीक आहे, सपाट आरशाच्या प्रतिमेची वैशिष्ट्य पाहू राहिलो आपण की सपाट आरशामध्ये जे आपण स्वतःला पाहतो ते ॲक्च्युअल नसते, ते काय असतो, भास आपल्याला होतो. म्हणजेच ती सुलट प्रतिमा असते, म्हणजेच ती आभासी असते. वस्तू आरशामध्ये जे पाहतो तो वस्तूमधलं अंतर, आरशा आणि वस्तूमधलं अंतर आणि प्रतिमेचं अंतर काय असते, सारखंच असते, जे आपल्याला आरशाच्या पाठीमागे असल्यासारखा आपल्याला भास होतो. वस्तूचा आकार व प्रतिमेचा आकार काय असतो, सारखाच असतो. आणि पाचवा पॉईंट असा आहे की यामध्ये जे आहे यामध्ये बाजूची अदलाबदल होते. यामध्ये बाजूची अदलाबदल होते. अदलाबदल होते. यामध्ये बाजूची काय होते, अदलाबदल होते. ठीक आहे, बाजूची अदलाबदल होते. म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही जर आरशात पाहत असाल तर उजव्या हात जो आहे तो तुम्हाला डावीकडे दिसेल आणि डावा हात जो आहे तो उजवीकडे दिसेल. ठीक आहे, तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काय होते, बाजूंची अदलाबदल होते. हे काही वैशिष्ट्य आहेत सपाट आरशाची. आता बघा, जर मला माझा पूर्ण डोक्यापासून तर पायापर्यंत जर मला पूर्ण आरशामध्ये पाहायचं असेल तर माझी उंची समजा 6 फूट आहे. तर 6 फूट उंचीमध्ये जर मी 6 फूट आहे आणि मला पूर्ण 6 फूट, मी स्वतः 6 फूट आहे
आणि मला पूर्ण माझा बॉडी, माझं शरीर मला आरशामध्ये पाहायचं आहे, तर याचा अर्धा जो आहे, याच्या अर्ध्या उंचीचा आरसा मला लागेल. म्हणजे मी 6 फूट असेल तर मला जर पूर्ण आरशामध्ये पाहायचं असेल तर त्याच्या अर्ध्या उंचीचा म्हणजेच 3 फूट उंचीचा आरसा मला त्यामध्ये लागेल. मला जर पूर्ण आरशामध्ये पाहायचं असेल तर जेवढी आपली उंची असते त्याच्या अर्ध्या उंचीचा आरसा आपल्याला लागेल, तेव्हाच आपण त्यामध्ये पूर्ण दिसू शकू. ठीक आहे, समजून राहिलं काय आहे? काय सांगितलं मी तुम्हाला की कोणालाही जेवढी वस्तूची जी उंची असते तेवढी पूर्ण उंची जर आरशामध्ये बघायचं असेल तर त्याच्या निम्मी उंचीचा आरसा आपल्याला घ्यावा लागेल, त्याच्या निम्म्या उंचीचा आरसा आपल्याला लागेल. ठीक आहे, पुढचं बघा, प्रतिमांची संख्या जर काढायची असेल की 2 सपाट आरसे एकमेकांसमोर ठेवले किंवा 2 सपाट आरशांमधून जर काही कोन तयार केला. ठीक आहे, समजा एक सपाट आरसा असा ठेवला. ठीक आहे, आणि एक सपाट आरसा असा ठेवला. सर्वांना दिसतंय ना? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? आवाज क्लिअर येतोय सर्वांना? ओके, ठीक आहे. बघा, एक सपाट आरसा असा ठेवला आणि एक सपाट आरसा असा ठेवला, तर यामधून तयार होणाऱ्या, तर 2 असे सपाट आरसे ठेवले तर यामधून किती प्रतिमा भेटतील? एकच प्रतिमा थोडी भेटणार आहे आपल्याला, कारण रिफ्लेक्शन होईल. याचं इकडे रिफ्लेक्शन होईल, इकडे जाईल, इकडून याचं रिफ्लेक्शन होईल, इकडे जाईल, असं काही पण होऊ शकते. अशा किती प्रतिमा तयार करतील? यासाठी एक सूत्र आहे, प्रतिमांची संख्या बरोबर 360 अंश छेदामध्ये 2 आरशातील कोन, छेदामध्ये आहे 2 आरशातील कोन वजा 1. प्रतिमांची संख्या बरोबर 360 छेदामध्ये 2 आरशातील कोन वजा 1. ठीक आहे, आता बघा, मी काय म्हटलं की एक सपाट आरसा असा ठेवला आणि एक सपाट आरसा असा ठेवला. आता या 2 सपाट आरसे असे ठेवल्यामुळे याच्यामध्ये तयार होणारा जो कोन आहे तो किती अंशात झाला? 90 अंशाचा झाला. तर यामध्ये किती प्रतिमा तयार होतील असं जर काढायचं म्हटलं तर काय करावं लागेल? 360 छेदामध्ये आता कोन किती झाला? 90 अंशाचा वजा 1. ठीक आहे, 0 0 कटला, 9 चौक 36. तर 4 मधून 1 गेले, किती प्रतिमा तयार होतील रे? 3 प्रतिमा तयार होतील असं आपण म्हणू शकतो. असं एकदम डायरेक्ट प्रश्न यावरती विचारलेले आहेत. 2 सपाट आरसे जर याच्यामध्ये 30 अंशाचा कोन तयार होत असेल तर त्यामधून तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या किती? म्हणजे 360 भागेला 30 वजा 1 केलं की आपल्याला उत्तर भेटेल. 2 सपाट अंशांमध्ये तयार होणारा कोन जर 180 अंशाचा असेल तर त्यामधून तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या किती असं आपल्याला म्हटलं. ठीक आहे, तर किती होऊ शकतात? ठीक आहे, लक्षात आलं? काय अडचण आहे याच्यामध्ये? ठीक आहे, आणखी बघा, समजा ही एक वस्तू आहे. ठीक आहे, ही एक काय वस्तू आहे आणि इकडून एक आरसा ठेवला आहे. ठीक आहे, आणि इकडून एक आरसा ठेवलेला आहे. ठीक आहे, आता बघा, वस्तू या दोन्ही आरशाच्या काय आहे? मध्ये आहे, आणि हे 2 आरसे जे आहे एकमेकांना काय आहेत? समांतर आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या पॉईंट काय म्हणत आहे मी. 2 आरसे एकमेकांना समांतर ठेवला असता आणि त्यामध्ये जर वस्तू ठेवली तर त्यामधून तयार होणाऱ्या प्रतिमा ज्या असतात त्या असतात अनंत असतात, त्या आपण काढू शकत नाही. 2 आरसे एकमेकांसमोर ठेवले आणि त्यांच्यामध्ये जर वस्तू ठेवली तर त्यामधून तयार होणाऱ्या ज्या प्रतिमा असतात त्या असतात अनंत, ते आपण काढू शकत नाही. एक नंबर ऑफ टाइम्स म्हणजे कितीतरी जे प्रतिमा आहेत त्यामधून तयार होतील. ठीक आहे, हे सर्व पॉईंट होते सपाट आरशाच्या बाबतीत. ठीक आहे, आपण आता गोलीय आरसा बघणार आहोत. त्या अगोदर आपल्याला सपाट आरसा समजला का हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सपाट आरसा म्हणजे कोणता आरसा? की प्लेन मिरर. प्लेन मिरर म्हणजे काय? आरसा हा परावर्तनशील पृष्ठभाग आहे. मग सपाट आरसा कसा तयार झाला? की सपाट आरशाच्या एका पृष्ठभागावरती पारा आणि जस्त यापासून बनवणारा जो अमलगमचा थर आहे, पातळ थर लावण्यात आला आणि त्याला अपारदर्शक करण्यात आलं. बरोबर आहे. मग काय केलं? त्यामध्ये आपण स्वतःला न्याहाळतो तो आपला आरसा तयार झाला. ठीक आहे, तर सपाट आरसा
किंवा कोणताही आरसा यामधून तयार होणाऱ्या ज्या प्रतिमा असतात त्या दोन प्रकारच्या असतात. एक असते आभासी आणि एक असते वास्तव. वास्तव असणारी प्रतिमा उलट असते आणि आभासी असणारी प्रतिमा काय असते, सुलट असते. ठीक आहे. आता आपण पाहत आहोत सपाट आरशाची वैशिष्ट्ये. मग सपाट आरशामधून तयार होणारी जी प्रतिमा असते ते सुलट असते, म्हणजेच ती आभासी असते. आणि सपाट आरशामध्ये जिथं आपण जेवढे वस्तूच्या समोर आहोत तेवढंच ते वस्तूच्या मागे दाखवते, म्हणजे अंतर काय असते, सारखंच दाखवते. जेवढा आपला वस्तूचा आकार आहे तेवढाच तो आरशामध्ये दाखवतो, म्हणजे वस्तूचा आकारसुद्धा काय दाखवतो, सारखाच दाखवतो. आणि सपाट आरशामध्ये काय होते, बाजूंची अदलाबदल होते. जर आपला उजवा हाताला इकडून पेन लावलेला आहे, समजा हा पेन इकडून आहे, तर तो आरशामध्ये इकडच्या साईडने दाखवतो, म्हणजे बाजूंची काय होते, अदलाबदल होते. ठीक आहे. हे आपण काही वैशिष्ट्य पाहिली. पुढे आपण पाहिलं की एखादी वस्तू दोन आरसे जर एकमेकांसोबत ठेवले किंवा त्या दोन आरशामध्ये जर कोन तयार झाला तर त्यापासून किती प्रतिमा तयार होतील, तर त्यासाठी आपण फॉर्म्युला बघितला. प्रतिमांची संख्या बरोबर 360 भागेला 2 आरशांमधील कोन वजा 1. ठीक आहे. आताच आपण पाहिलं. आणि दोन आरसे जर एकमेकांना समांतर ठेवले असता आणि त्यामध्ये जर एखादी वस्तू ठेवली तर त्यामधून तयार होणारे जे प्रतिमा असतात त्या काय असतात, अनंत असतात. हे होतं सर्व सपाट आरशाच्या बाबतीत. आता आपल्याला बघायचं आहे गोलीय आरसा. तर गोलीय आरसे दोन प्रकारचे आहेत. कोणता आहे, एक आहे अंतर्वक्र आरसा आणि दुसरा आहे बहिर्वक्र आरसा. एक आहे अंतर्वक्र आरसा आणि दुसरा आहे बहिर्वक्र आरसा. तर थोडंसं बघून घेऊ. अंतर्वक्र आरसा. आता बघा, गोलीय आरसा याचं नावच काय आहे, गोलीय. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हा जो आरसा होता हा काय होता, गोल होता. आणि या गोलला कापल्यानंतर त्याचा एक कर्वेचर जो आहे, ठीक आहे, त्यापासून हे अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा तयार झाला. समजा एक गोल होता, ठीक आहे, हा एक गोल आहे समजा. ठीक आहे. याला काय केलं, मी कापलं, एका साईडनं कापून टाकलं. ठीक आहे. एका साईडनं कापून टाकलं तर हा पार्ट आपण घेतला. हा गोल आरसा होता, याला आपण एका साईडनं कापून टाकलं. तर ठीक आहे. तर हा इकडच्या बाजूने याला अपारदर्शक केलं, म्हणजे पातळ थर लावला. ठीक आहे. म्हणजे बघा, आतल्या साईडनं यामध्ये प्रतिबिंब दिसेल आणि रिअल इमेज तयार होतील. म्हणजे इकडून आपल्याला प्रकाशाचा काय होईल, परावर्तन होईल. म्हणजेच हा झाला अंतर्वक्र आरसा. कुठला झाला, अंतर्वक्र आरसा. अंतर्वक्र आरसा त्यालाच आपण कॉन्केव मिरर असं म्हणतो. कॉन्केव मिरर सेम तसंच आहे. गोल आहे, बरोबर, गोल आहे. त्याला मी इकडच्या साईडने कापलं. ठीक आहे. इकडच्या साईडने कापला आणि जो अपारदर्शक भाग आहे तो इकडच्या साईडने तयार झाला. ठीक आहे. इकडच्या साईडने तयार झाला. म्हणजे आता ज्या प्रतिमा आहेत ते इकडच्या साईडने दिसतील, बरोबर आहे. म्हणजे हा जो दिसणारा भाग आहे, जो परावर्तनशील भाग आहे, हा इकडच्या साईडने झाला. किंवा गुळगुळीत भाग आहे, इकडे इकडच्या साईडने झाला, इकडे इकडच्या साईडने झाला, म्हणजे बुबुळ बाहेर निघलं. तर हा जो असतो हा असतो बहिर्वक्र आरसा. कुठला असतो, बहिर्वक्र आरसा. बहिर्वक्र आरसा. आणि यालाच म्हणतात कॉन्व्हेक्स मिरर. काय म्हणतात, कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे. आता ह्या कन्सेप्ट समजणं फार गरजेचे आहेत, अत्यंत महत्त्वाचं आहे. तर यापणच्या जे कन्सेप्ट आहेत ते आपण एक एक करून पाहूया. ठीक आहे. अंतर्वक्र आरसा म्हणजे आतल्या बाजूने, बहिर्वक्र आरसा म्हणजे बाहेरच्या बाजूने. काय नावामध्ये दिसते, अंतर्वक्र म्हणजे आतल्या बाजूने परावर्तनशील पृष्ठभाग आणि बहिर्वक्र आरसा म्हणजे बाहेरच्या बाजूने परावर्तनशील पृष्ठभाग. ठीक आहे. तर यालाच अंतर्वक्र आरशाला कॉन्केव मिरर म्हणतात आणि बहिर्वक्र आरशाला कॉन्व्हेक्स मिरर म्हणतात. ठीक आहे. आता त्याच्या प्रतिमा आणि काही जे कन्सेप्ट आहेत ते आपण बघूया. अत्यंत व्यवस्थित लक्षपूर्वक लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. तर बघूया अंतर्वक्र आरसा कसा तयार झाला आणि बहिर्वक्र आरसा कसा तयार झाला आणि यामध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट असतात किंवा कोणकोणते पार्ट यामध्ये असतात. तर बघा, अंतर्वक्र तयार करताना आपण पाहिलं की हा भरी गोळा होता, एक गोलीय आरसा होता. त्याला आपण कट केलं इकडच्या बाजूने, बरोबर. एक सर्कल होतं, पूर्ण गोलीय होतं, पूर्ण भरी होतं, त्याला आपण इकडच्या साईडनं कट केलं. ठीक आहे. तर हा जो आतमधला पार्ट तयार झाला याला काय म्हटलं आपण, अंतर्वक्र आरसा म्हटलं. ठीक आहे. आता हा जो एवढा पार्ट आहे ही काय वक्राकार आहे, म्हणून याला काय म्हणतो आपण, वक्रता त्रिज्या असं म्हणतो. याला काय म्हणतो, वक्रता त्रिज्या. ठीक आहे. रेडियस ऑफ कर्वेचर असं म्हणतो. रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे. हा जो आहे हा सेंटर जो आहे त्याला आपण म्हणतो वक्रता मध्य. काय म्हणतो, वक्रता मध्य किंवा वक्रता केंद्र म्हणता येईल. वक्रता केंद्र. ठीक आहे. सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर.
हा पूर्ण आपण डायमीटर जे बघितली बरोबर आहे, हे आपण आयात म्हणतो ना, सॉरी याला काय म्हणतो आपण, व्यास म्हणतो. हा व्यास जो आहे याला आपण म्हटलं मुख्य अक्ष, मुख्य अक्ष, प्रिन्सिपल ॲक्सिस, प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि या अंतर्वक्र आरशावरती जिथं हा मुख्य अक्ष भेटला त्यापासून जर आपण एक स्ट्रेट लाईन काढली तर त्याला आपण म्हणतो पोल किंवा ध्रुव. त्याला आपण म्हणतो पोल किंवा ध्रुव. इथं जो टच होतो त्यावेळेला आपण म्हणतो ध्रुव किंवा पोल. तर हे कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत आहे. सेम तसंच बहिर्वक्र आरशाच्या बाबतीत आहे, कॉन्व्हेक्स मिरर. आता बघा कॉन्व्हेक्स मिरर इकडच्या साईडनं असेल, ठीक आहे. आतल्या बाजूनं जर पाहिलं तर हा सी आहे, म्हणजे काय, वक्रता केंद्र आहे ना. हा रेडियस ऑफ कर्वेचर, वक्रता त्रिज्या आहे ना, बरोबर ना. आणि हा जो पार्ट आहे जिथं आपला जो प्रिन्सिपल ॲक्सिस भेटलेला आहे, म्हणजेच मुख्य अक्ष, त्याला आपण काय म्हणतो, ध्रुव असे म्हणतो. त्याला आपण पी म्हटलं पोल, म्हणजेच त्याला काय म्हटलं, ध्रुव. ठीक आहे, अशी सरळ रेट त्यामधून निघेल, त्याला आपण म्हणतो ध्रुव म्हणजेच पोल असं म्हणतो. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ह्या आता पुढे आपल्याला कामाच्या आहेत. ठीक आहे. आता बघा रेडियस ऑफ कर्वेचर इकडे आहे, इकडची रेडियस ऑफ कर्वेचर इकडे आहे, वक्रता त्रिज्या. जो मध्ये असतो सी त्याला काय म्हणतो, सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजेच वक्रता केंद्र. आणि प्रिन्सिपल ॲक्सिस जो असतो त्याला आपण मुख्य अक्ष म्हणतो. ठीक आहे. आणि ज्या पॉईंटवरती हा प्रिन्सिपल ॲक्सिस या रेडियस ऑफ कर्वेचरवरती टच होतो त्याला आपण पी म्हणतो, म्हणजेच पोल म्हणतो, ध्रुव. आणि त्यामधून एक स्ट्रेट लाईन आपण काढतो. सेम तशाच बाबतीत आहे कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीत. ठीक आहे, ह्या गोष्टी व्यवस्थित लिहून घ्या आणि व्यवस्थित लक्षात ठेवा. लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्ही जर डायग्राम काढली व्यवस्थित आलं तर हळूहळू तुमचं सगळं हे पाठच होऊन जाईल. पाठ करण्याची गरज नाही, कारण अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र पाठ करायला गेले तर तुम्हाला समजणार नाही की वस्तूची उलट सुलट काय आहे, आभासी काय आणि रिअल काय आहे हे आपल्याला कळत नाही. आता आपल्याला एवढं समजलं की सपाट आरशामुळे, आपण या अगोदर सपाट आरसा पाहिला, तर सपाट आरशामुळे तयार होणारी प्रतिमा वास्तविक असते की आभासी असते रे, तर ती काय असते, आभासी असते असं आपण म्हणू शकतो. तर यामध्ये बघू अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसापासून तयार होणाऱ्या प्रतिमा कशा असतात किंवा कशा पद्धतीनुसार तयार होतात हे आपण बघूया. ठीक आहे, पुढे आपण बघूया. बघूया आपण अंतर्वक्र आरसा कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत. आता बघा इथं हा मी कॉन्केव्ह मिरर दाखवलेला आहे. ठीक आहे, अंतर्वक्र आरसा दाखवलेला आहे. इकडच्या साईडनं काय आहे, अपारदर्शक भाग आहे, बरोबर आहे. यावरती बघा हा जो आहे, हा जो एक मुख्य अक्ष, प्रिन्सिपल ॲक्सिस मी दाखवला, मुख्य अक्ष आहे ना. आणि यावरती असे प्रकाशाची किरणं टाकली मी. ठीक आहे, प्रकाशाची किरणं या अंतर्वक्र आरशावरती टाकली. तर टाकल्यानंतर काय झालं, ही परावर्तित झाली. काय झाली, परावर्तित झाली आणि एकाच बिंदूमध्ये मिळाली. ते एकाच बिंदूमध्ये मिळाली. ज्या बिंदूमध्ये ते मिळतात त्याला म्हणतात एफ, म्हणजेच त्याला म्हणतात नाभी बिंदू. काय म्हणतात, नाभी बिंदू. हे दिमागामध्ये फिक्स करून टाका. ज्या बिंदूमध्ये ते एकमेकांना भेटतात तो असतो नाभी बिंदू. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फोकस. काय म्हणतात, फोकस. ठीक आहे, नाभी बिंदू, फोकस. आता या एफच्याच पुढे इथं असते सी म्हणजे आपल्याला माहीत आहे सेंटर ऑफ कर्वेचर, म्हणजेच वक्रता केंद्र. आपण ऑलरेडी आता आपण बघितलं. सी म्हणजे काय असते, वक्रता केंद्र. या एफच्या इकडेच्या साईडला असते वक्रता केंद्र. ठीक आहे. आता बघा हा जो मुख्य अक्ष ज्या बिंदूमध्ये टच होतो त्याला आपण पी म्हणतो, ध्रुव म्हणतो, पोल म्हणतो, बरोबर आहे. आणि त्यापासून एक लंब आपण काढतो. ठीक आहे. आता एफ पासून म्हणजे या फोकसपासून तर या ध्रुवापर्यंतचं अंतर, तर त्याला म्हणतात फोकल लेंथ. काय म्हणतात, फोकल लेंथ. ते आपण एफच्या साह्याने दाखवतो. फोकल लेंथ. कसलं, फोकल लेंथ. ठीक आहे, नाभीय अंतर. काय, नाभीय अंतर. म्हणजेच फोकसपासून तर या ध्रुवापर्यंतचं अंतर काय असते, नाभीय अंतर असते. आणि अंतर्वक्र आरशामध्ये ती जे अंतर असते ते ऋण असते, वजामध्ये असते, कारण आतल्या साईडनं ती प्रतिमा तयार होऊ राहिली. ठीक आहे. जर वस्तूच्या लेफ्ट हँड साईडला आपण जिथं बसलेलं आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला प्रतिमा जर तयार होत असेल तर त्यामधलं जे नाभीय अंतर ते राहील, ते काय राहील, मायनस राहील. काय राहील, मायनस राहील. हे दिमागामध्ये फिक्स करून टाका. काय करा, मायनस राहील. हे दिमागामध्ये फिक्स करून टाका. ठीक आहे. आता पुढे बघा, आता काय होऊ राहिलं, हा जो अंतर्वक्र आरसा असतो याला अभिसारी आरसा म्हणतात. काय म्हणतात,
अभिसारी आरसा, अभिसारी आरसा, अभिसारी आरसा. आता अभिसारी आरसा का बरं म्हणतात, हे बघा, हे मुख्य अक्षाला समांतर असणारे मी काय टाकले, प्रकाश किरण या अंतर्वक्र आरशावरती टाकले आणि अंतर्वर्ष आरशावरती टाकल्यानंतर त्यांचं परावर्तन होऊन ते एकाच बिंदूमध्ये टच झाले. एकाच बिंदूमध्ये टच झाले म्हणजे ते कॉन्व्हर्जिंग झाले, म्हणून त्याला काय म्हणतात, अभिसारी आरसा म्हणतात. त्याला काय म्हणतात, अभिसारी आरसा म्हणतात. आणि यापासून जनरली आतमध्ये तयार होणाऱ्या ज्या प्रतिमा असतील अंतर्वक्र आरशाच्या, याच्या बाहेर इमेज तयार झाली का सध्याच्या कंडिशनमध्ये नाही, तर यामध्ये तयार होणाऱ्या ज्या इमेज झाल्या हे असतात रिअल असतात, वास्तव आणि उलट असतात, वास्तव आणि उलट असतात. कारण आरशामध्ये तयार होणाऱ्या दोन प्रकारच्या प्रतिमा असतात, एक असते वास्तव आणि दुसरी असते आभासी. जी उलट असते ते वास्तव असते आणि जी सुलट असते ती काय असते, आभासी असते. हे दिमागामध्ये फिक्स करून टाकायचं आहे. ठीक आहे. तर एका बिंदूमध्ये टच होऊन जर बनत असतील तर ते काय असतात, आभासी नसतात, तर ते असतात वास्तव असतात. हे पाहिलं आपण अंतर्वक्र आरशाच्या बाबतीत. सेम अशीच कंडिशन आहे बहिर्वक्र आरशाच्या बाबतीत, ते आपण बघूया. ठीक आहे. पुढे बघूया बहिर्वक्र आरसा, कॉन्व्हेक्स मिरर. आता बहिर्वक्र आरशाच्या बाबतीत जर पाहिलं तर बहिर्वक्र आरसा जो बाहेरच्या बाजूनं तो काय असतो, असा फुगीर असतो, बरोबर आहे. आतल्या बाजूनं त्याला काय केलेलं असते, पातळ कोट लावलेलं असते, बरोबर आहे. तर हा मुख्य अक्ष आपण म्हटला, प्रिन्सिपल ॲक्सिस म्हटला आहे ना, मुख्य अक्ष आपण म्हटला. आणि ही समांतर किरण जी आहे, प्रकाश, या समांतर प्रकाश या बहिर्वक्र आरशावरती टाकला, तर बहिर्वर्ष आकारावरती समांतर प्रकाश टाकला आपण, तर तो ॲक्च्युअलमध्ये आतमध्ये जाऊन एका एफमध्ये भेटायला पाहिजे होता, पण तो काय होता, रिफ्लेक्ट होऊन वेगवेगळ्या दिशेने काय झाला, परावर्तित झाला आहे ना, अपवर्तन झालं त्याचं. एक हा बघा, हा इकडे परावर्तित झाला, हा इकडे परावर्तित झाला, हा इकडे परावर्तित झाला, हा इकडे परावर्तित झाला, बरोबर आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तो आतमध्ये जाऊन एफमध्ये म्हणजे फोकसमध्ये भेटायला पाहिजे होता, नाभी बिंदूमध्ये, नाभी बिंदूमध्ये तो मिळायला पाहिजे होता, पण ॲक्च्युअलमध्ये तसं झालं नाही, तर तो वेगवेगळ्या दिशेने काय झाला, स्कॅटरिंग झाला, बरोबर आहे. हे कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीमध्ये होते. ठीक आहे. तर बघा, कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीमध्ये हा ॲक्च्युअलमध्ये इथं एफमध्ये भेटायला पाहिजे होता, हा पण एफमध्ये भेटायला पाहिजे होता, हा पण एफमध्ये, हा पण ॲक्च्युअलमध्ये तसं झालेलं नाही आहे. जर हा जो आतमधला भाग आहे हा काय झाला, आता अभिसारी झाला. म्हणजेच हे काय आहे, आतमध्ये जो पार्ट तयार होईल हा काय होईल, रिअल असेल का, नाही, तर हा काय असेल, सुलट असेल. म्हणजेच काय येईल, आभासी. काय राहील, आभासी. काय राहील, आभासी. ठीक आहे. तर बघा, सेम तीच कंडिशन. बघा, हा एफ असतो, काय असतो, याला म्हणतात फोकस आहे ना, आणि फोकसच्या नंतर वक्रता केंद्र असते. ठीक आहे. त्यानंतर जिथं मुख्य अक्ष आपल्या सेंटर ऑफ कर्वेचरला म्हणजे वक्रता त्रिज्याला भेटतो त्याला आपण पोल म्हणतो, ध्रुव म्हणतो. आणि ध्रुवापासून तर या फोकसपर्यंतचं अंतर काय असते रे, नाभीय अंतर असते. आताच पाहिलं आपण, नाभीय अंतर असते. आता बघा, कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत म्हणजेच अंतर्वक्र आरशामध्ये हे नाभी अंतर मायनसमध्ये होतं. आता हे याच्या इकडे चाललं, बरोबर आहे, म्हणजे हे वाढू राहिलं, म्हणजेच हे काय राहील, प्लसमध्ये राहील. हे काय राहील, प्लसमध्ये राहील. ठीक आहे. ह्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा. आणि बहिर्वक्र आरशाद्वारे तयार होणाऱ्या ज्या प्रतिमा असतात किंवा बहिर्वक्र आरशाला आपण अपसारी आरसा म्हणतो. काय म्हणतो, अपसारी आरसा, अपसारी आरसा म्हणतो. ठीक आहे. जसं आपण अंतर्वक्र आरशाला अभिसारी आरसा म्हटला, कॉन्व्हर्जिंग मिरर म्हटलं, तसंच बहिर्वक्र आरशाला आपण कॉन्व्हेक्स अपसारी आरसा म्हणतो, कारण त्याला डायव्हर्जिंग मिरर म्हणतो. काय म्हणतो, डायव्हर्जिंग मिरर. कारण प्रतिमा ज्या आहेत डायव्हर्ट होऊ राहिल्या, प्रतिमा काय होऊ राहिल्या, डायव्हर्ट होऊ राहिल्या, आणि त्यामध्ये एका बिंदूमध्ये येऊ राहिल्या म्हणजे कॉन्व्हर्ज होऊ राहिल्या. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. हे बहिर्वक्र आरशाच्या बाबतीत हे डायग्राम कंटिन्यूमध्ये दिमागात ठेवा. चांगली प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला पाठ करण्याचं काम राहणार नाही. याला आपण नाभी अंतर म्हणजेच फोकल लेंथ म्हटलेलं होतं, बरोबर ना. हा मुख्य अक्ष जो आहे त्याला इंग्लिशमध्ये आपण प्रिन्सिपल ॲक्सिस म्हटलेलं आहे. तर हे डायग्राम व्यवस्थित काढा, व्यवस्थित गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, हे जे नाभी अंतर असते, हे नाभी अंतर असते, ही जी आपली वक्रता त्रिज्या जेवढी असेल, बरोबर आहे. आता बघा, बरोबर मध्यभागी या वक्रता त्रिज्याचा काय असतो, मुख्य अक्ष असतो, आणि यामधला डिस्टन्स आणि यामधला डिस्टन्स काय असेल, सारखंच असेल. म्हणजे लक्षात घ्या, जेवढी वक्रता त्रिज्या असते त्याच्या अर्धी जे असते नाभी अंतर असते. ठीक आहे. नाभी अंतर हे वक्रता त्रिज्याच्या अर्धे असते. हा पण पॉईंट लक्षात ठेवा, म्हणजे पुढे एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला अडचण येणार नाही. नाभीय अंतर जे आहे हे
वक्रता त्रिज्येच्या अर्धे असते, वक्रता त्रिज्येच्या अर्धे असते। ठीक आहे, आता पुढे बघा काही कन्सेप्ट आहेत अत्यंत महत्त्वाचा आहे, त्या टेबलवरती 100% प्रश्न येतो। म्हणजे अंतर्वक्र आरसा असेल किंवा बहिर्वक्र आरसा असेल त्या बाबतीत जर अंतर्वक्र आरशावरती एखादी वस्तू जर अनंत बिंदूवर ठेवली तर त्यामुळे तयार होणारी प्रतिमा वास्तव असते की सूक्ष्म असते। त्यानंतर जर अंतर्वक्र आरशामध्ये एखादी वस्तू जर वक्रता केंद्र आणि अनंत अंतराच्या जर मध्ये ठेवली तर त्यामुळे तयार होणारी प्रतिमा जी असते ती वास्तविक असते की उलट असते की सुलट असते आणि त्याचा आकार कसा असतो या बाबतीत प्रश्न आपल्याला विचारले जातात। हे आपल्या दिमागामध्ये बसत नाही, त्यासाठी मी एक डायग्राम काढतो, त्या डायग्रामनुसार तुम्हाला क्लिअर करून देतो की कसं क्लिअर होणार। ठीक आहे, बघा इकडे मी अंतर्वक्र आरसा काढलेला आहे, इथं हा पोल दाखवलेला आहे, ध्रुव दाखवलेला आहे, इथं फोकस दाखवलेला आहे म्हणजे नाभिबिंदू दाखवलेला आहे, इथं सी म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे वक्रता केंद्र दाखवलेलं आहे आणि इथं ई म्हणजे इन्फानाइट म्हणजे अनंत अंतर दाखवलेलं आहे। तर बघा या अंतर्वक्र आरशाद्वारे तयार होणाऱ्या प्रतिमा कशा तयार होतात। समजा मी जर वस्तू या इन्फिनिटीवरती ठेवली, वस्तू जर मी इन्फिनिटी अंतरावरती ठेवली, ठीक आहे, हे पहिलं आहे, वस्तू जर मी इन्फिनिटी अंतरावरती ठेवली तर त्यामुळे तयार होणारी प्रतिमा जी आहे ही काय असते, फोकसवरती येते। कुठे येते, फोकसवर। वस्तू जर अनंत अंतरावर ठेवली तर त्यामुळे तयार होणारी प्रतिमा जी असते फोकसवरती येते आणि ती बघा याच्यापेक्षा किती लहान दिसू राहिली म्हणजे अतिसूक्ष्म असते। ठीक आहे, वस्तू जर अनंत अंतरावरती ठेवली तर त्यामुळे तयार होणारी जी प्रतिमा असते ही फोकसवर तयार होते आणि ती काय असते, अतिसूक्ष्म असते। पुढे बघा दुसरी वस्तू, हीच वस्तू मी इथून काढली आणि या अनंत अंतर आणि वक्रता केंद्राच्या मध्ये ठेवली। ठीक आहे, समजलं काय, वस्तू ही अनंत अंतरावरची वस्तू मी इथं ठेवली, कुठं, वक्रता केंद्र आणि अनंत अंतराच्या मध्ये ठेवली तर त्यामुळे तयार होणारी जी प्रतिमा आहे ही काय होते, फोकस आणि सेंटरच्या मध्ये येते, फोकस आणि सेंटरच्या मध्ये येते, फोकस आणि सेंटरच्या मध्ये तयार होते, लक्षात ठेवायचं आहे। आणि ती काय आहे, थोडीशी मोठी राहील। ठीक आहे, कंपॅरेटिव्ह टू या फोकसमध्ये तयार झालेली जी प्रतिमा असेल त्याच्यापेक्षा ती काय राहील, थोडीशी मोठी राहील। तिसरं बघा, हीच वस्तू मी उचलली आणि या वक्रता केंद्राच्या मध्ये ठेवली, वक्रता केंद्रावर ठेवली। ठीक आहे, तर त्यामुळे तयार होणारी प्रतिमासुद्धा या वक्रता केंद्रावरच असते, त्यामुळे तयार होणारी प्रतिमासुद्धा या वक्रता केंद्रावरच तयार होते आणि या दोघांची जी उंची आहे किंवा दोघांची जी हाईट आहे किंवा दोघांचं जे डिस्टन्स आहे ती सारखीच असते। या दोघांची जी उंची आहे ती काय राहील, सारखीच राहील, दोघांची जी उंची आहे ती काय राहील, सारखीच राहील। ठीक आहे, समजलं। पुढे बघा मी हीच वस्तू उचलली आणि सेंटर आणि फोकसच्या मध्ये ठेवली। ठीक आहे, हीच वस्तू उचलली आणि सेंटर आणि फोकसच्या मध्ये ठेवली तर त्यामुळे तयार होणारी प्रतिमा जी आहे, त्यामुळे तयार होणारी जी प्रतिमा आहे ही आपली सेंटर आणि इमॅजिनरी म्हणजेच अनंत अंतरावरच्या मध्ये तयार होते, सेंटर आणि अनंत अंतराच्या मध्ये तयार होते। जर मी वस्तू सेंटर आणि फोकसच्या मध्ये ठेवली आणि त्यामुळे तयार होणारी प्रतिमा जी आहे ही सेंटर आणि अनंत अंतराच्या मध्ये तयार होते आणि तिचा आकार जो असतो तो काय असतो, मोठा असतो, तोचा आकार जो आहे याच्यापेक्षा काय असतो, मोठा असतो, ती मोठी दाखवते। आणि सेम जर मी वस्तू ही फोकसवरती ठेवली, सेम जर मी ही वस्तू फोकसवरती ठेवली, ठीक आहे, फोकसवरती ठेवली तर त्यामुळे तयार होणारी जी प्रतिमा जी आहे ही अनंत अंतरावर तयार होते आणि तिचा आकार जो असतो तो विस्तृत असतो, म्हणजे तिचा आकार जो असतो तो काय असतो, विस्तृत असतो। ठीक आहे, समजून आलं काय सांगत आहे। ही जी वस्तू आहे इथून 4 वरून उचलली मी 5 वरती ठेवली, 5 वरती ठेवली म्हणजेच फोकसवरती ठेवली तर त्यामुळे तयार होणारी जी प्रतिमा आहे ही अनंत अंतरावर आपल्याला दिसते आणि त्याचा जो आकार असतो तो काय असतो, विस्तृत असतो। बघा विस्तृत दिसू राहिला, मोठी रेष काढली मी। ठीक आहे, सेम ही वस्तू मी या फोकस आणि पोलच्या मध्ये ठेवली। ठीक आहे, सेम ही वस्तू मी फोकस आणि पोलच्या मध्ये ठेवली तर त्यामुळे तयार होणारी प्रतिमा आता आरशाच्या मागे तयार होईल, आरशाच्या मागे तयार होईल म्हणजेच ती होईल इकडे। ठीक आहे, इकडे होईल 6'। ठीक आहे, आता बघा हे आरशाच्या मागे तयार होऊ राहिली म्हणजे ही काय राहिली, आभासी प्रतिमा आहे, म्हणजे ही काय राहील, उलट प्रतिमा तयार होईल आणि ही काय राहील, सुलट प्रतिमा तयार होईल आणि ही काय राहील, आभासी राहील।
कारण सुलट जी प्रतिमा तयार होते ती काय असते, आभासी असते, बरोबर आहे. सुलट जी प्रतिमा तयार होते ती काय असते, आभासी असते. म्हणजे 6 नंबरची जर वस्तू आपण फोकस आणि ध्रुवाच्या मध्ये ठेवली, म्हणजे नाभिबिंदू आणि ध्रुवाच्या मध्ये ठेवली, तर त्यामुळे तयार होणारी जी प्रतिमा आहे ही वास्तव असते का रे, नाही, तर वास्तव नसते, तर ती सुलट असते, म्हणजेच ती काय असते, आभासी असते आणि तिचा आकार याच्यापेक्षा काय असतो, मोठा असतो. ह्या गोष्टी आहेत आपल्याला प्रत्येकाच्या मध्ये. हे आपल्याला पाठ करायचं आहे. आता हे पाठ कसं करायचं, इझी झालं या डायग्रामनुसार. वस्तू जर अनंत अंतरावर असेल तर तिची प्रतिमा तयार होईल फोकसवरती आणि ती अतिसूक्ष्म असेल. आता बघा, हे अंतर्वक्र आरशामध्ये आतल्या बाजूने तयार होणाऱ्या जे आरशा प्रतिमा असतात ते काय असतात रे, उलट असतात आणि वास्तविक असतात. उलट असतात आणि वास्तव असतात, बरोबर आहे ना. म्हणजे इन्फिनिटीवर तयार होणारी आकृती जी आपण इन्फिनिटीवरती जर वस्तू ठेवली, अनंत अंतरावरती जर वस्तू ठेवली तर ती फोकसवरती भेटेल आणि ती वास्तव असेल. ठीक आहे. फोकस अनंत अंतरावर आणि वक्रता केंद्राच्या मध्ये वस्तू ठेवली तर ती फोकस आणि वक्रता केंद्राच्या मध्ये तयार होईल आणि ते सुद्धा उलट आणि वास्तव असेल. तिसरं, वक्रता केंद्रावरती जर वस्तू ठेवली ती सुद्धा काय, वक्रता केंद्रावरच तयार होईल आणि ती सुद्धा उलट काय असेल आणि वास्तव असेल. सेम जर आपण सेंटर आणि फोकस म्हणजेच वक्रता केंद्र आणि नाभिबिंदू यांच्यामध्ये जर वस्तू ठेवली तर ती कुठं तयार होईल रे, इकडे तयार होईल आपली. कुठं, अनंत अंतर आणि वक्रता केंद्राच्या मध्ये. परत ती उलट आणि वास्तव असेल आणि मोठी असेल आकाराने. आणि पुढचं, जर वस्तू आपण फोकसवरती ठेवली म्हणजेच नाभिबिंदूवरती ठेवली तर ती कुठं तयार होईल, अनंत अंतरावरती तयार होईल आणि ते सुद्धा काय राहील, उलट आणि वास्तव राहील. फक्त जेव्हा आपण वस्तू फोकस आणि ध्रुवाच्या मध्ये ठेवू तेव्हा ती काय होईल, सुलट आणि आभासी राहील आणि ते अंतर्वक्र आरशाच्या मागच्या साईडला आपल्याला दिसल्यासारखा भास होईल, म्हणजेच तो काय आभास आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की अंतर्वक्र आरशाद्वारे तयार झाणाऱ्या सर्व ज्या प्रतिमा असतात ते सर्व वास्तविक असतात का रे, नाही. कारण एक जी प्रतिमा तयार होऊ राहिली, जी आपण फोकस आणि पोलच्या मध्ये जी आपण प्रतिमा तयार ठेवली, जो वस्तू ठेवली, तर त्याची जी प्रतिमा आहे ती आपल्याला आभासी भेटू राहिली. म्हणजेच अंतर्वक्र आरशाद्वारे तयार होणाऱ्या सर्व प्रतिमा ज्या असतात हे वास्तव नसतात. ठीक आहे. पण जनरली जे आहेत 5 प्रकारचे जे आहेत ते काय असतात, वास्तव असतात. एक टेबल त्यावरती आहे, तो तुम्हाला मी पुढे देणार आहे, तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये क्लिअर करूया. कारण जास्त घेत गेलं तर तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज होईल. आता काय करायचं, याची कंटिन्यू प्रॅक्टिस करा. ठीक आहे. व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर उद्या तुम्हाला मी आता बघा, हा आपण अंतर्वक्र आरसा पाहिला, हे पहिलंच हेडिंग आपलं राहिलेलं आहे. ह्या ॲक्च्युअलमध्ये काय पाहू राहिलो आपण, अंतर्वक्र आरसा. हे वरचं हेडिंग काही लक्षात ठेवू नका, कारण हे आपण पहिल्या याच्यावरचं तसंच राहिलेलं होतं. हा आपण अंतर्वक्र आरसा पाहू राहिलो. आता बहिर्वक्र आरशाच्या बाबतीमध्ये पण असे इमेज तयार होतील. तर बहिर्वक्र आरशाच्या बाबतीमध्ये कशा इमेज तयार होतात, अनंत अंतरावर ठेवलं, याच्यावर ठेवलं, त्याच्यावर ठेवलं, तर ते सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये ते आपण बघूया. आणि त्या बहिर्वक्र आरशाद्वारे तयार होणाऱ्या प्रतिमा ह्या वास्तव असतात, उलट असतात की सुलट असतात की आभासी असतात, हे आपण क्लिअर करून घेऊया. त्यानंतर आपल्याला भिंग बघायचा आहे आणि त्याचे उपयोग बघायचे आहेत. अंतर्वक्र आरशाचे उपयोग काय असतात, बहिर्वक्र आरशाचे उपयोग काय असतात. ठीक आहे. तर आजचं जे लेक्चर होतं अत्यंत महत्त्वाचं लेक्चर होतं. यामध्ये टाइमपास किंवा मजाक करण्याचा काही विषय नाही आहे. हे जे आहे बघा, लोकांचं आयुष्य चाललं जाते, पण अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा कसा आहे, त्यामध्ये तयार होणाऱ्या प्रतिमा कशा असतात काहीच समजत नाही. रट्टा मारून पाहतात, पण रट्टा मारला की अंतर्वक्र आरशाचं बहिर्वक्र आरशामध्ये जाते, बहिर्वक्र आरशाचं उत्तर अंतर्वक्र आरशामध्ये जाते, काही समजत नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित क्लिअर करा. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी आपली बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.